सारे वैष्णव भक्तजन एक सारखे मला आळवतात. धन्य धन्य भक्तराज, असेच निष्ठा ठेवा. अणुरेणू कणा कणात भरून दश दिशा व्यापून दशांमुळे बोललाय. तोच भगवान नामस्मरणाच्या ठिकाणी स्थिरावला. हस्तस्य भूषणम दानम आणि कंठस्य भूषणम वाणी. वाणीचं खरं भूषण काय असेल तर देवाचं नामस्मरण करावं. परनिंदा करू नये, खोटं कधी बोलू नये. खोटं बोलून पापाचं आचरण करण्यापेक्षा अमृततुल्य वागणे भगवंताचं नामस्मरण केलं असेल तर कळत नकळत चुकून झालेलं पापाचं क्षालन होत जाईल. हाताचं खरं भूषण काय असेल तर यथाशक्ती कण कण प्रत्येकाला दान द्यावा. दान धर्म करावा आणि दानातून पुण्य संचित आपलं पत्र मिळवून घ्यावा. कारण 84 लक्ष योनी फिरून एक वेळ प्रत्येकाला दुर्लभ असा नरदेह प्राप्त झालाय. त्या देहाचं ही आणि धर्माचं सार्थक करून ज्याला घेता आलं नाही त्याला जन्म मरणाचा फेरा कधीही चुकविता आला नाही. प्रत्येक माणूस संसारात रममाण झालाय, परंतु संसार करूनही परमार्थ शोधेला त्याला भगवंत मिळाला. कारण प्रपंच करत असताना अनेक प्रसंगात तो सामोरं जात असतोय. आनंद आला असेल तर हुरळून जातोय, परंतु दुःख ज्यावेळी त्याच्या पदरी येते ना त्यावेळी त्याला देवाची आठवण होते. आणि ज्यावेळी त्याला देवाची आठवण होते त्यावेळी कळत नकळत सवय करी देवाच्या चरणी एक पुष्प वाहतोय. आणि शुद्ध अंत करणारे पवित्र भावनेने निस्वार्थ मनाने दोन्ही कर तो देवासमोर जोडतोय. हे भगवान, काही जर का चुकलं असेल तर क्षमा असावी, परंतु जे दुःख आलंय ते निवारण करावं. भावाचा मुकेलेला भगवान प्रत्येक भक्ताचा पृष्ठभागी अदृश्य स्वरूपाने सर्वपणा दिसते उभा असतो. परंतु देव जर आपल्यापर्यंत यायला हवा असेल बोलून येणार नाही. मानूनही देवाची शक्ती मिळत नाही. तो जर देव आपल्या चरणापर्यंत आला पाहिजे, संकट निवारण व्हायला हवं असेल तर शुद्ध अंतर्गत पवित्र भावना आणि स्वार्थ बुद्धी त्रिवेणीचा एक संगम करून भक्तिरूपी पुष्प त्या देवतेच्या चरणी अर्पण करायला हवे. आणि त्याच भक्ती मार्गाने देव आपल्यापर्यंत येऊन मानवी जीवनातील 4 सुख आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्रत्येकाला देण्यासाठी देवाचा आशीष हा सदैव तिच्छत असतो. पण माणूस म्हणून जो माणसाच्या जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाने माणसाची माणुसकी सांभाळायला हवी. धर्माची धार्मिकता जोपासायला हवी. त्याला देवाचा दैवित्व प्राप्त होत आहे. एकमेकांना सहाय्य करू, अवघा सुखांतर करू ही दैवी शक्तीची लीला आहे. आणि त्याने जी सांभाळली त्याला साथ सर्वस्व मिळेल. देव तर देवाचा अथांग असा सागर आहे. कुणासाठी? अथांग सागर. तर देव भक्तासाठी असेल तर त्या सागरात एक दैवती देवता असेल तर सत भक्ताने मिळलेला तर नश्वरी काय ईश्वरी चरणी सार्थक होऊन इहलोकी सारी सुख आणि परलोकी मुक्ती जन्म मरणाचा फेरा त्यानेच चुकविला.